हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, सध्या आपण ना उन्हाळी भाज्यांची मालिका म्हणजे सिरीज करत आहोत। तर त्यातली आपली आजची तिसरी भाजी आहे शेव आणि टोमॅटोची भाजी। कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे। टोमॅटो आणि शेवेची भाजीसाठी आपल्याला भावनगरी शेव म्हणजे थोडीशी अशी जाडसर पिवळ्या कलरची शेव असते, तर ती आपल्याला 1 बाउल किंवा 1 वाटी लागणार आहे। जर भावनगरी शेव अवेलेबल नसेल तर मग तुम्ही ही आपली रेग्युलर जी शेव आहे ती घेतली तरीही चालू शकतं। या भाजीसाठी आपल्याला महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे टोमॅटो लागणार आहे। मस्त लाल बुंद आणि असे घट्ट टोमॅटो आपण घेतलेले 3 मीडियम घेतले। आता आपण ते बारीक चिरून घेऊयात। तिन्ही टोमॅटो आपण बारीक चिरून घेतले। आता काय करायचंय, यातले अर्धे टोमॅटो आहेत ना ते आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आणि उरलेले जे अर्धे टोमॅटो आहेत ते आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात। आपण अर्धे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले। आता त्यात ना 1 चमचा आपण जी मील प्रिपरेशन मध्ये जी पेस्ट केली होती किंवा लाल चटणी केली होती ती आपण 1 चमचा टाकून घेतलेली आहे। आणि जर ही पेस्ट तयार नसेल तर एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा आपलं जे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती ह्याच्यात टाकून घ्यायची। त्यात आता अगदी थोडीशी शेव घालून घ्यायची आहे। म्हणजे काय होतं की ही जी पेस्ट आपण करतो त्यांनी काय होतं की आपली जी भाजी आहे ती मस्त मिळून येते। यासाठी आता आपण मिक्सरवर हे सगळं मिक्सचर ग्राइंड करून घेऊयात। आपण ह्याची फाईन पेस्ट ग्राइंड करून घेतलेली आहे। आता आपण ना एक कढई घेतलेली आहे, त्यात थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि छान तापलंय। आता त्यात अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे छान फुलल्यावर त्यात ना पाव चमचा हळद घालून घेऊया। आता बारीक चिरून घेतलेले आणि बाजूला काढलेले टोमॅटो जे आहेत ते ह्याच्यात घालून घेऊया। आता अगदी 2 ते 3 मिनिटं आपण आहे ना हे टोमॅटो जे आहेत ते 50% आहे ना ह्याच्यात शिजवून घेऊयात आपण। आता 1-2 मिनिटं झाले की आहे ना आपण चेक करायचं। येस, 50% आपले टोमॅटो शिजलेले आहे। त्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मीठ घालताना काळजी घ्यायची कारण शेवेमध्ये मीठ असतं, सो त्या हिशोबाने थोडंसं कमी मीठ घालून घ्यायचंय। 1 चमचा पावभाजी मसाला, जर पावभाजी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 चमचा लाल तिखट टाकला तरी चालू शकतं। 1 चमचा गूळ, आणि आता जर गुळाच्या ऐवजी तुम्हाला साखर टाकायची असेल तर तुम्ही अर्धा चमचा साखर टाकली तरी चालेल, कारण साखर गुळापेक्षा जरा जास्त गोड असते ना म्हणून। आणि आपण आता ही जी साखर किंवा गूळ का टाकायचं, तर आपण टोमॅटोचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि टोमॅटो आंबट असतात, सो आपली जी भाजी आहे ती छानपैकी बॅलन्स व्हावी यासाठी आपण घालून घेतलेलं आहे। मसाला आपण छान मिक्स केलेला। आता हे जी ग्रेव्ही आपण केली होती ती सगळी ह्याच्यात घालून घेऊया। आता मिक्सरमध्ये जी थोडी ग्रेव्ही होती त्यात पाणी टाकून आपण सगळं मिक्स करून ते पाणी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्स करून ह्याच्यावरनं 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया। 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की ह्याला ना छानपैकी उकळी पण आली आणि छान तेल पण सुटलेलं आहे। आता काय करायचं, 1 ते 1.5 वाटी आपण आहे ना गरम पाणी याच्यात घालून घेऊयात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हा जो रस्सा आहे ह्याला एक छानपैकी ना खळखळून उकळी काढून घेऊया। आपल्या रस्स्याला इतकी खळखळून उकळी आलेली आहे। आता काय करायचंय की गॅस बंद करायचा आणि आपली ही जी भावनगरी शेव आहे ती ह्याच्यात घालून घ्यायची। आता ही जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही याला मिश्रण उकळताना किंवा गॅस चालू असताना जर शेव ह्याच्यात घालून घेतली तर ह्याचा ना गोळा होईल किंवा पिठलं होईल। आता हे पिठलं म्हणल्यावर तुम्हाला खरंच हसायला येईल, गंमत वाटेल, पण खरंच आहे ना ती शेव विरघळून त्याचा गोळा होतो। तर आपली जी शेव आणि टोमॅटोची जी भाजी आहे ती तयार आहे। आपण आता ती सर्व करून घेऊयात। फ्रेंड्स, मस्त अशी लाल चुटूक रंगाची आणि भन्नाट चवीची टोमॅटो आणि शेवेची भाजी तयार आहे। ही तुम्ही फुलका भाकरी कशावरही सर्व करू शकता। आणि या भाजीमध्ये आपण पावभाजी मसाला जो यूज केलेला आहे
त्याची जी रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवर आहे, ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची भाजी? आहे ना झटपट आणि तुम्हाला ना शेवेसाठी पण मी ऑल्टरनेटिव्ह दिलेला आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.